रामकृष्ण हरी माऊली। आज श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचा पायी दिंडी सोहळा समाधी मंदिरातील विविध पूजा करून समाधी मंदिराला संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा आणि समाधी मंदिर प्रदक्षिणा करून मुख्य महाद्वारातून बाहेर पडलेली पालखी आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय। आता ही पालखी गोंधळखुर्च्या दिशेनं आलेली आहे। या पालखीमध्ये अनेक वारकरी सहभागी झालेले आहेत। ते आपल्याला रथ दिसतोय, सुशोभित केलेला रथ दिसतोय। अतिशय चांगल्या पद्धतीनं सजवलेला हा रथ विठुरायाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेला आहे आणि भाविक सुद्धा अतिशय आनंदानं भजन कीर्तन प्रवचन सुरू आहे। जर आपण पालखी दाखवू, अतिशय उत्साहात हे भाविक आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। यामध्ये भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे आणि प्रत्येक जण हरिनामाच्या गजरात खरं तर धुंद झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। पालखीच्या समोर भगवे ध्वज आहेत, झेंडे आहेत, पताका आहेत, सोबत बैलजोडी आहे आणि ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे। मोठ्या उत्साहात, आनंदात प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। पालखीच्या शेजारून जी वाहतुकीचा मार्ग आहे त्या वाहतुकीमुळे थोडं वारकऱ्यांना अडचणी निर्माण होतानाच पण आपल्याला पाहायला मिळत आहे। आनंदामध्ये हे सगळे भाविक आता पंढरपूरच्या दिशेने चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी जात असते। आता तेच आपण पाहतोय। या पालखीसोबत वाहनांचाही मोठ्या प्रमाणात ताफा आहे। आपण बघू शकताय माझ्या पाठीमागं भरपूर मोठ्या प्रमाणात वाहन आहेत, वारकरी आहेत आणि सगळेजण आनंदाने विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत। ठिकठिकाणी या पालखीचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अनेक जण गाडीत, म्हणजे ज्या वारकऱ्यांना चालता येत नाही असे अनेक जण गाडीचा आधार घेऊन गाडीत बसलेले आहेत, पण भक्ती कमी झालेली नाहीये। भक्ती आणि शक्ती या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण प्रत्येकाचं काम बाजूला ठेवून या वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला चाललेला आहे। आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात या पालखीची गर्दी आणि हरिनामाचा गजर आता सुरू आहे। हे सगळं आपण पाहतोय। आमचे कॅमेरामन नितीन वाघमोडे आपल्याला दाखवत आहेत। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जटार, गोंदवले।